आपल्यापैकी अनेक जणांना पाठदुखी, कंबरदुखी तसेच मणक्याचे अनेक आजार असतात. विशेषतः महिला वर्गामध्ये हे आजार प्रामुख्याने आढळतात. नियमित योगा केल्यास आपल्याला या समस्यांपासून झटक्यात मुक्तता मिळू शकते. पाहुयात अशी कोणती आसने आहेत ज्यामुळे तुम्हाला पाठदुखी, कंबरदुखी या त्रासातून मुक्तता मिळू शकते. नमस्कार, मी गीता विष्णू कोल्हे. मी योग शिक्षिका, आहार तज्ज्ञ आणि निसर्गोपचार तज्ज्ञ आहे. महिलांना कंबरदुखी, पाठदुखीच्या खूप साऱ्या समस्या असतात. तर त्या समस्येतून बाहेर येण्यासाठी जे कमरेचे आसनं करून दाखवणार आहे ते बघा. सर्वप्रथम पाठीवर झोपायचंय. दोन्ही पाय कमरेतून गुडघ्यातून वाकून घ्यायचे. दोन्ही हात शोल्डर लाईनला, हाताचे तळवे आकाशाकडे. श्वास सोडत पाय डावीकडे, मान उजवीकडे. मर्कट आसन म्हणतात या आसनाला. याने कमरेला खूप आराम पडतो. कमरेची लवचिकता वाढते. कमरेवर जो स्टिफनेस आलेला असतो, कडकपणा, ताठरपणा आलेला असतो, तो लवचिक होतो. दोन्ही साईडने करून घ्यायचे. कमीत कमी 3-3 वेळा एका साईड करायची आणि 10 सेकंद थांबायचं. त्याला मर्कट आसन म्हणतात. मर्कट आसनात 3-4 प्रकार आहेत. आता त्यानंतर आपण करणार आहोत सेतुबंध आसन, जे की महिलांचं दैनंदिन कामं करत असताना ते समोर झुकतात, तर पाठीच्या कण्यावर आणि पाठीवर, कमरेवर खूप ताण जाणवतो. तर ताण कमी करण्यासाठी हे सेतुबंध आसन याला जे म्हणतात, त्याचा अभ्यास करूया. सेतुबंध आसनामध्ये दोन्ही पाय गुडघ्यातून वाकवलेले आहेत आणि श्वास घेत आता कमरेचा भाग वर उचलायचा. दहा सेकंद थांबून हे आसन सोडायचं. याचा कमीत कमी 10 वेळा अभ्यास करायचा. त्यानंतर एक सगळ्यात महत्त्वाचं आसन अर्ध मत्स्यासन आणि पूर्ण मत्स्यासन. अर्ध मत्स्यासनामध्ये हाताचा सपोर्ट देऊन मानवर उचलायची, टाळूवर टेकवायचं डोकं. श्वास सोडत. त्या आसनामध्ये गळ्यावर ताण पडलाय, त्यामुळे थायरॉइड ग्रंथीचं जे थायरॉक्सिनचं सिक्रेशन चांगलं होतं. त्यानंतर चेहऱ्याच्या दिशेनं रक्तप्रवाह गेल्यामुळे चेहऱ्यावर तेज येतं आणि पाठीची कमान बनली आहे आसनामध्ये. तर आपण बघतो महिला दैनंदिन कामं करत असताना समोर झुकत असतात, तर त्या पाठीला कर्व देण्यासाठी त्याला ह्या आसनाचा खूप फायदा होतो आणि त्यांचं पाठदुखीचा त्रास कमी होतो. त्यानंतर करणार आहोत आपण पूर्ण मत्स्यासन. याच्यामध्ये पद्मासनाची मांडी घालायची. ज्यांना रोजचा सराव नाही त्या महिलांना हे करणं थोडं कठीण असतं. त्यांनी ते अर्ध मत्स्यासन केलं तरी चालेल. हाताचा सपोर्ट घेऊन श्वास सोडत ह्या पोझिशन मध्ये यायचं. त्या आसनाचा पाठदुखी, कंबरदुखी, सर्वायकल स्पॉन्डिलायटिस, त्यानंतर थायरॉइडचा प्रॉब्लेम असेल, मासिक पाळी संबंधित तक्रारी असतील, त्या तक्रारींवर खूप फायदा होतो आणि पायाचे स्नायू सुद्धा बळकट होतात. या प्रकारची साधी आणि सोपी योगासने करून तुम्ही पाठदुखी आणि कंबरदुखी या समस्यातून मुक्ती मिळवू शकता. नारायण काळे, न्यूज 18 मराठी, जालना.